2 वर्षांपासून गोदावरी लाभक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। याचा परिणाम लाभक्षेत्रातल्या शेतीवर मोठ्या प्रमाणात झालाय। पाण्याअभावी शेती पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। राज्य शासनानं समन्यायी पाणी वाटप कायदा केल्यामुळे त्याचा फटका गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाला बसलाय। गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना, विशेषतः कालव्याच्या शेवटी असलेल्या शेतकऱ्यांना बसतोय। या भागात पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे हक्काच्या पाण्यापासून देखील शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतंय। ही बाब राज्य सरकार आणि जलसंपदा मंत्र्यांना वेळोवेळी निदर्शनास आणून देण्यात आली, मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। पूर्वी आमचं हक्काचं पाणी जे होतं 11 टीएमसी पाणी, आमचं 11 टीएमसी पाणी आमचं हक्काचं मिळालं पाहिजे। म्हणजे तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोडा किंवा इतर काही करा, परंतु नवीन मागणी आमची नसताना फक्त आमचं हक्काचं पाणी द्या आणि आमची शेतीला चांगले दिवस आणा। पिण्याला पाणी मिळावं, या ठिकाणी जनावराला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, संपूर्ण विहिरी कोरडे आहे आणि पाटबंधारे विभागाने जे पाणी आता सुटलेलं आहे ते आमच्या टेलच्या भागाला पूर्ण क्षमतेने बंधारे भरावे, ही आमची मागणी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।